कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी अवघ्या 5 मिनिटांमध्ये तयार होणारे हे तांदळाच्या पिठाचे जाळीदार डोसे पहा. यामध्ये आपण इनो, सोडा, दही कशाचाच वापर केला नाही आहे, तरीसुद्धा हे असे इतके मस्त कुरकुरीत तसेच जाळीदार तयार होतात. हे बनवण्यासाठी अवघा एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ अगदी पुरेसा आहे. याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे 1 कप या प्रमाणात तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्ही विकतचं तांदळाचं पीठ आणलं तरीही चालेल. अगदी बारीक तळलेलं हे पीठ आहे. तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल. आता यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा. थोडेसे हिरव्या मिरचीचे तुकडे आणि गाजराचा कीस घातलेला आहे. त्यानंतर अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता ज्या कपने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच कपने आपल्याला 1 कप इतकं पाणी घालायचं आहे. आपल्याला साधारणपणे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाट्या पाणी म्हणजे 1 कप पीठ आहे त्याकरता त्याच्या दुप्पट 2 कप पाणी लागणार आहे. सुरुवातीलाच असं पाणी न घालता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि हे असं चांगलं मिसळून घ्यायचं आहे. बघा, हे थोडंसं घट्टसर तयार झालं आहे. यामध्ये आपण आणखीन पाणी घालणार आहोत. साधारण पाऊण कप मी इथे पाणी घातलेलं आहे, पण माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झाला त्याबद्दल क्षमस्व. पण मला आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे. बघा, पळीने थोडंसं घट्टसर दिसतं आहे. याच्यापेक्षा आपल्याला थोडं पातळ हवं आहे, म्हणजे आपले डोसे अगदी छान कुरकुरीत होतात. जाडसर पीठ राहिलं तर डोसे कुरकुरीत होत नाहीत. म्हणून मी आणखीन यामध्ये पाव कप इतकं पाणी घालणार आहे. मगाशी पाऊण कप पाणी घातलं तेव्हा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला, म्हणून एकंदर आता आपण 2 कप इतकं पाणी घातलेलं आहे. हे आपलं पीठ बनवून तयार झालं आहे. आता आपल्याला पीठ तयार झाल्यानंतर मग यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही. चवीपुरतं मीठ घालायचं आणि मग हे आता एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं. आपलं हे डोशाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. जसा आपला रवा डोसा होतो तसाच हा डोसा तांदळाच्या पिठाचा असला तरीसुद्धा अगदी मस्त कुरकुरीत तयार होतो. मी इथे बिडाच्या तव्याला चांगलं तेल लावून घेतलं. त्यानंतर मिश्रण घेताना नेहमी असं तळापासून हलवून घ्यायचं, म्हणजे तळाशी तांदळाचं पीठ बसलेलं असतं ते व्यवस्थित सगळं मिसळलं जातं. आणि मग गॅसची आच अगदीच मोठा करायचा आणि मग हे तव्यावर मिश्रण घालून घ्यायचं. मी इथे बिडाचा तवा वापरलेला आहे, पण तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तरीही चालेल. आता फक्त 30 सेकंदासाठी झाकण ठेवायचं. गॅसची आच मोठाच आहे. आता झाकण काढल्यानंतर गॅस अगदीच लहान करायचा आणि लहान आचेवरती हा डोसा चांगला शेकू द्यायचा. बघा, किती छान मस्त अशी या आपल्या डोशाला जाळी आलेली आहे. यामध्ये आपण बऱ्याच भाज्या घातल्या असल्यामुळे हा डोसा अगदी मस्त पौष्टिकसुद्धा तयार झालेला आहे आणि बनवायला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. लहान आचेवरच किंवा लहान ते मध्यम आचेवर हा डोसा चांगला शेकू द्यायचा आहे. हळूहळू त्याच्या ह्या अशा कडा सुटायला लागतात. पण जर आपल्याला डोसा कुरकुरीत हवा असेल तर आणखीन आपल्याला चांगलं मिनिट 1.5 मिनिट चांगलं शेकू द्यायचं आहे, म्हणजे डोसा कुरकुरीत तयार होतो. बघा, खालच्या बाजूने रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. आता हा उलटवून घ्यायचा. दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला मिनिट 1.5 मिनिट शेकून द्यायचा. मध्यम आचेवर शेकला तरीही चालेल आणि मग हा डोसा काढून घ्यायचा आहे. बघा, अगदी मस्त जाळीदार असा आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे. हा काढून एका आपण टोपलीमध्ये किंवा कुठल्याही जाळीच्या भांड्यामध्ये ठेवायचं, म्हणजे याला वाफ धरली जात नाही आणि डोसा आपला नरम पडत नाही. आता दुसरा डोसा बनवताना पुन्हा गॅसची आच मोठा करायचा आणि मग तव्याला तेल लावून घ्यायचं. डोसा घालतेवेळी प्रत्येक वेळी मिश्रण असं तळापासून ढवळून घ्यायचं. गॅसचा आच मोठा ठेवायचा, म्हणजे डोशाला जाळी खूप छान येते. आता यावर झाकण ठेवायचं आहे. फक्त 30 सेकंदासाठीच झाकण ठेवायचं. मी पुन्हा पुन्हा आठवण करते आहे, कारण जास्त वेळ झाकण ठेवलं तर डोसे चिकट होतात.
आता गॅस लहान करायचा आणि लहान आचेवर हा डोसा चांगला शेकू द्यायचा. बघा, हळूहळू या अशा कडा सुटायला लागतात, तोवर अजिबात याला हात लावायचा नाही. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा मी उलटवून घेतला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला मिनिट 1.5 मिनिट शेकू द्यायचा आहे. म्हणजे डोसे अगदी मस्त कुरकुरीत होतात. जर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर तुम्ही जास्त वेळ नाही शेकलं तरीही चालेल. आपला हा मस्त जाळीदार डोसा तयार झाला आहे. असे हे डोसे तुम्ही मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. हे टॉमॅटो केचप बरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर खायला अगदी अप्रतिम लागतात. तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे डोसे नक्की करून पहा. हा डोसा बघा, भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत तरीसुद्धा इतका छान मस्त, फक्त तांदळाच्या पिठापासूनसुद्धा आपला डोसा इतका मस्त तयार झाला आहे. यासाठी आपण इनो, सोडा काहीही वापरलं नाही आहे. या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की अगदी मस्त आपला हा डोसा कुरकुरीत तयार झाला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने डोसे करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.